एक असं स्वयंभू शिव मंदिर जे वसलंय सह्याद्रीच्या उंच डोंगरांवर। शिव मंदिराच्या बाजूने वाहतो एक प्रचंड असा मोठा धबधबा आणि जेव्हा या अशक्य सुंदर सह्याद्रीमध्ये खूप जोराचा पाऊस पडतो तेव्हा इथला नजारा खूप सुंदर दिसतो। इथलं हे सौंदर्य बघून असं वाटतं की निसर्ग साक्षात शंकराच्या चरणी नतमस्तक झालाय। हे आहे मित्रांनो मार्लेश्वर स्वयंभू शिव मंदिर, जेथे मार्लेश्वर भगवान विराजमान आहे त्या अद्भुत गुहेमध्ये। असं ऐकायला मिळतं की या गुहेमध्ये आपल्याला नाग बघायला मिळतात। इथला निसर्गाचं देखणं रूप, निसर्गाच्या कुशीत वसलेले स्वयंभू मार्लेश्वर देवस्थान। आपण जेव्हा मार्लेश्वर दर्शनासाठी जातो तेव्हा सुरुवातीला आपल्याला आंगवली गाव लागतं आणि आंगवली गावातून रोडने प्रवास करताना आपल्या नजरेत एक सुंदर महादेवाचं मंदिर पडतं। या मंदिराला आद्य मार्लेश्वर म्हणून ओळखलं जातं। असं म्हणतात की भगवान शंकर हे मारल मधील मार्लेश्वरला जायच्या आधी इथे राहिले होते। तर मंडळी, पहिल्या भागात तुम्ही पाहिलं असेल आपण टिकलेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं होतं। आता आपण तिथून थेट मार्लेश्वरला आलो। तर मंडळी, आपण आता आलेलो आहोत मार्लेश्वरच्या मेन गेटच्या इथे। असं बोललं जातं की मारल गाव आणि त्यातला ईश्वर असं मिळून मार्लेश्वर नाव पडलं हे। तर चला जाऊया, मंदिरातच जाऊन भेटूया पुढे। तर मंडळी, आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आणि हे बघा गर्दी खूप आहे इकडे आता पावसाळ्यातून पण। चप्पल वगैरे काढल्या नाही त्यांनी पण। तर जाऊया मंदिरात पुढेच भेटूया, चला। तर मंदिरात जाण्यासाठी इथून पायरी मार्ग आहे। थोड्याशा पायऱ्या आहेत, त्या चढत आपल्याला वरती जावं लागतं। 15-20 मिनिटाची सफर करून आपण मंदिराच्या गाभाऱ्याशी पोहोचतो। तर चला जाऊया वरती, दर्शन घेऊया मंदिराचं। तर चला पुढे भेटूया, तुम्हाला वरचा व्ह्यू पण दाखवतो। सुंदर व्ह्यू असेल वरती, पाऊस पण पडतोय खूप। तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत तिथे, तर बघू शकता। तर चला आतमध्ये जाऊया, पुढे मंदिर समोरच आहे। आतमध्ये जाऊन भेटूया पुढे। पुढे खूप गर्दी दिसते आपल्याला। बघू शकता इकडे मंदिर आहे समोरच, हे मंदिर आहे आणि हा बाहेरचा व्ह्यू बघू शकताय तुम्ही। हे बघा खूप सुंदर व्ह्यू आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल। आता आपण आलो आहोत मंदिराच्या गाभाऱ्याच्या इथे, पण आतमध्ये आपल्याला मोबाईल घेऊन जायला बंदी आहे, त्यामुळे आपल्याला दर्शन तर देता येणार नाही तुम्हाला। बाहेरूनच दर्शन घ्या आणि चला आपण आतमधून दर्शन घेऊन येतो आणि भेटूया तोपर्यंत पुढे। तर चला दर्शन घेतो तोपर्यंत मी। तर मंडळी, आपलं दर्शन घेऊन झालंय आणि आता आपण बाहेर आलो। हे बघा हा व्ह्यू बघा, किती सुंदर व्ह्यू आहे तो। तर आपलं फिरून वगैरे झालंय दर्शन। तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।